आधी मूळ पदावर यांगायचं. आता फूल मोठं असतं, त्याला साल असते, साल फाटलेली असते, साल काढलेली असते आणि तशी आपली गत होत असते. त्याच्यामध्ये ही ध्यान निष्ठा एक आहे आणि ज्ञान निष्ठा आहे. दोन मनाला वायू शब्द लावून पवन मार्ग या पवन विजय मार्गाने वायू मार्गाने लावून वाऱ्याला मागे टाकायचं आणि मनाला खाली अधिष्ठानावर ठेवायचं. हे पहा, आपल्याला माऊलीने काही सांगितलेल्या पण आहे. खाती आहे ना, देहामध्ये वाटाऱ्यांना कुठपर्यंत जातो तर नाभीस्थानी जातो. कुठपर्यंत जातो? नाभीपर्यंत जातो. नाभीपासून नाक्षाग्रापासून 12 अंगुली 16 अंगुली असा वाहत असतो असं सांगितलेला. गती बदलत असते. एका तासात 5 तत्वाचे 5 प्रकार होत असतात श्वासाचे. काही 4 अंगुळे वाहतो, काही 8 अंगुळे वाहतो, कधी 12 अंगुळे, कधी 16 अंगुळे, आणि कधी बाहेरच अंगुळे 1 अंगुळे वाहत नाही अशी एक गती असते. तर आकाश म्हणतात. आकाश तत्वाची गती 4 बोट वाहत असतो म्हणा, 16 बोट वाहत असतो, त्याला वाहत नाही, त्याला आकाश गतो म्हणा. खाली वाहत असतो, खाली चिपकतो त्याला म्हणा. वाकडा वाहतो, त्याला वायू तत्व म्हणा. कशा श्वासाची आता तो आपला विषय नाही, पण अशा श्वासासंग जाणाऱ्या येणाऱ्या श्वासासंग मन येऊन जायचं मनाला जगातल्या ठाणापर्यंत. आणि तिथून बाहेर याचा आता माऊलीने आपल्याला अभ्यास सांगितलेला आहे. हा योग मार्गाचा अभ्यास आहे, ध्यान योगाचा अभ्यास आहे. आणि हे न करायचं म्हणजे खालतापर्यंत अधिष्ठानापर्यंतचा. आणि मग